राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची अंतिम यादी व्हायरल झाली आहे। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीचा पत्रात उल्लेख करण्यात आलाय, तर जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान मिळालंय। पार्थ पवार जनरल सेक्रेटरी आहेत, तर जय पवार नॅशनल सेक्रेटरीपदी नियुक्त झालेत। आयोगाला दिलेल्या राष्ट्रीय पदाधिकारीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल यांना मात्र वगळलं गेलंय। सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांचा देखील राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश नाहीये। याआधी सुनील तटकरे यांच्यावरती महासचिव पदाची जबाबदारी होती, तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं आता वगळल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांच्या नावे 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला हे पत्र पाठवलं गेलं होतं। याच सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तांत्रिक चूक होती आणि लवकरच सुधारित यादी जाहीर केली जाईल असं सुनेत्रा पवार यांनी एक्सपोस्ट करत म्हटलंय। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, खरं तर ही यादी याच्या आधी देखील समोर आली होती, त्यात फक्त सुनेत्रा पवार यांच्या नावापुढेच एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून असा उल्लेख होता, बाकी कोणाच्या नावापुढे कुठल्याही पदाचा उल्लेख नव्हता। आणि आता जी एक नवीन यादी आली जी सोशल मीडियावर व्हायरल होते, त्यात काही नावच वगळली आहेत जी पक्षातली वरिष्ठ नेते मंडळी आहेत, त्यामुळे त्यांना पक्षातून बाद केलं गेलंय की तांत्रिक चूक आहे। सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण आलेलंच आहे, पण सुधारित यादी कधीपर्यंत येईल? खरं तर यामध्ये कोणतीही तांत्रिक चूक आहे की नाही याचा प्रश्न आपण तार्किक विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येते कस्तुरी। एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची निवड झाली तेव्हाच या संदर्भामध्ये पहिल्यांदा जर चूक झाली असती, जेव्हा सुनेत्रा पवार यांच्या नावावर संदर्भामध्ये पहिलं पत्र गेलं होतं 26 फेब्रुवारीला वरळी डोम या ठिकाणी जी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली अजित पवार यांच्या मृत्यूनंतरची। आता या सगळ्यामध्ये जी राष्ट्रीय कार्यकारिणीचं आपण पत्र पाहिलं त्याच्यामध्ये फक्त शिवाजीराव गर्जे, राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर पद लिहिण्यात आली होती। यावरून मोठा वाद झाला, नाराजी नाट्य रंगलं। सुनेत्रा पवार दिल्लीत असताना तटकरे, प्रफुल्ल पटेल हे दोघंही त्यांच्यासोबत नव्हते। प्रफुल्ल पटेल घरी असताना देखील त्यांच्या भेटीला आले नाही। राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे दिल्लीमध्ये आपल्याला एकट्या फिरताना पाहायला मिळालं। या सगळ्या नाराजी नाट्यानंतर दुसरं पत्र जेव्हा इलेक्शन कमिशनला सादर करण्यात येतं त्यावेळेस यांच्या नावासमोर यांची जी सध्याची यांची नावं पत्रामध्ये आहेत, राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये यांचा समावेश आहे, मात्र यांच्या दोघांच्याही नावासमोर जर पाहिलं तर सुनील तटकरे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव अपेक्षित होतं, त्यांच्या नावासमोर ते पद अपेक्षित होतं, मात्र तसं होताना पाहायला मिळालेलं नाहीये। आणि त्यामुळं या पक्षामध्ये नक्की काय चाललंय हे पाहणं महत्वाचं आहे। दुसरीकडे ब्रजमोहन श्रीवास्तव म्हणून पक्षाचे माजी जनरल सेक्रेटरी होते, ते वेगवेगळे मेसेज दिल्लीतील पत्रकारांना पाठवताना पाहायला मिळत आहेत। कशा पद्धतीने पक्षाच्या घरातील एकाच कुटुंबातील 3 सदस्यांचा समावेश आहे, त्यामुळे पक्षामध्ये मोठी नाराजी आहे असं एक प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येत आहे। आणि त्यामुळं पक्षामध्ये सर्व काही आलबेल नाही असं आपण म्हणू शकतो। दुसरा मुद्दा हा आहे की अजित पवार यांच्यानंतर पक्षावरती सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचाच वर चष्मा राहील असं सांगितलं जात होतं, मात्र सुनेत्रा पवार यांनी देखील आपण शरद पवारांची सून आहोत, अजित पवारांची पत्नी आहोत, पद्मसिंह पाटलांच्या घरातून येते आणि मला राजकारण चांगलं कळतं, त्यामुळे पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल तटकरे यांचं नाही तर सुनेत्रा पवार यांचंच चालेल। यासाठी मध्य काळामध्ये महायुतीची जी समन्वय समितीची बैठक आहे त्या यापूर्वी सुनील तटकरे त्या बैठकीला जायचे, आता छगन भुजबळ जातात अशी माहिती समोर येत आहे। ते एकंदरीत जर पाहिलं गेलं तर सुनेत्रा पवार यांनी पक्ष हा स्वतःच्या हातात घेतला आहे, मात्र पक्षाची जी पहिली फळी आहे ती अजूनही सुनेत्रा पवार यांच्यावरती नाराज आहे। कारण ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची निवड होण्यापूर्वी 16 फेब्रुवारीला एक पत्र इलेक्शन कमिशनला देण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये पक्षातील जे काही अधिकार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षांसोबत कार्यकारी अध्यक्षांना देण्यात आले होते। पक्षाच्या घटने बदल करून एक वर्किंग कमिटी तयार करण्यात आली, त्या वर्किंग कमिटीमध्ये अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि 7 सदस्यांचा समावेश करण्यात आला होता। आणि ही वर्किंग कमिटी ही सर्वोच्च समिती असेल अशा पद्धतीने पक्षामध्ये बदल केला होता
हा बदल सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना कोणालाही माहिती नव्हता. बरं. अजित पवार यांच्या जाण्याने दुःखात असताना हे सगळं घडलं. त्यामुळे सुनेत्रा पवार पार्थ पवार कमालीचे नाराज आहेत आणि बरं. पुन्हा पक्ष कोणी ताब्यात घेऊ नये म्हणून त्यांनी केलेली ही कृती आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. राजकीय वर्तुळात अशा चर्चा आहे. बरं. मात्र सध्या तरी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव दुसऱ्यांदा दिलेलं नाहीये. ही तांत्रिक चूक असू शकत नाही. तांत्रिक दृष्ट्या जरी ते तसं सांगत असतात तरी हे तार्किक दृष्ट्या नावाचा उल्लेख नाहीये, नावासमोर पदाचाही उल्लेख नाहीये, त्यामुळे त्यांना साईडलाईन केलं जात आहे का अशीच त्यांची भावना असेल. सुनेत्रा पवारांनी आता धुरा हातात घेतली आहे. पुढे सुधारित यादीमध्ये त्यांची नावं असतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सोयीसाठी.